बातमी येते 2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणामध्ये आज सुनावणी होते, ज्यासाठी ठाणे कोर्टात आज राज ठाकरे पोहोचलेत। ठाणे सत्र न्यायालयात काही वेळापूर्वी सध्या आपण पाहतो की ठाण्याच्या सत्र न्यायालयामध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या प्रकरणामध्ये थोड्याच वेळामध्ये सुनावणी होणार आहे। बिलकुल कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी। ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणीला राज ठाकरे स्वतः हजर राहिले। 2008चं हे प्रकरण परप्रांत यांच्या रेल्वे भरती प्रकरणावरनं हा खटला सुरू आहे। या संदर्भात आज सुनावणी होतीये। इन असोसिएशन विथ टायगर बाम, वेदना जेथे परिणाम तेथे। बँक ऑफ बरोडा कडून लोन घेणं एक मास्टर स्ट्रोक आहे। KEI वायर्स अँड केबल्स, विकसित भारत का विकसित वायर। पतंजली दंतकांती टूथपेस्ट, आयुर्वेदाचे सत्य। माझी बस म्हणजे रेड बस। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। राज ठाकरे आज ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणीसाठी दाखल। परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरील मनसेच्या आंदोलनाप्रकरणी सुनावणी। उद्धव ठाकरे नागपुरातील अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार। आज आणि उद्या हिवाळी अधिवेशनाला ठाकरे उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून महायुतीच्या सर्व आमदारांना नाश्त्याचं निमंत्रण। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट मीटिंग। आगामी निवडणुका आणि विधिमंडळ कामकाजाबाबत मार्गदर्शन। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। फडणवीस आणि शिंदेंच्या बैठकीनंतर चव्हाण दिल्लीत। दोघांमधील चर्चेबाबत चव्हाण शहांना भेटले, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आज संध्याकाळी 7 वाजता बैठक। गोंडवाना क्लबमध्ये आगामी मनपा निवडणुकीबाबत चर्चा करणार। दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित राहणार। महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि नागपुरात भाजप शिवसेना एकत्र, तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप वेगवेगळे लढणार, सूत्रांची माहिती। शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले। अंबादास दानवेंचा आरोप, सरकारला हा इलेक्शन फंड वाटतो का, दानवेंचा निशाणा। अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी अजित पवारांची भेट घेतली। 6 महिन्यानंतर निर्णय घेणार। सध्या मतदारसंघातील कामांबाबत भेट घेतली, सलील देशमुखांकडून स्पष्ट। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार। आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाकडून कोठडी। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एनडीएच्या सर्व खासदारांना आज रात्री जेवणाचं निमंत्रण। सर्व खासदारांना पंतप्रधान मार्गदर्शन करण्याची शक्यता। मनसे नेते संदीप देशपांडेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची भेट घेतली। पीडब्ल्यूडीमध्ये भ्रष्टाचाराचे देशपांडेंचे आरोप, कारवाई करण्याची मागणी। बंडू आंदेकरचा तुरुंगातून निवडणूक लढण्यासाठी अर्ज। नियमानुसार निवडणूक लढवण्यास विशेष मोका कोर्टाची परवानगी। आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर अटकेत। मराठा समाजाच्या एससीबीसी आरक्षणाच्या वैधतेबाबत आज हायकोर्टात सुनावणी। 10% आरक्षणाच्या वैधतेबाबत याचिकेवरती दुपारी 3 वाजता सुनावणी होणार। नाशिकच्या पंचवटीत कारचा भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू। मध्यरात्री 3 वाजता कार झाडावर आदळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। गोवा अग्निकांड प्रकरणात नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंना थायलंडमधून ताब्यात घेतल्याची माहिती। कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दोघांना भारतात आणणार, सूत्रांची माहिती। अनेक IAS, IPS अनेक नेते त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। मग त्याला अशा अधिकाऱ्याला तर बंडतर्फ करायला पाहिजे, पण त्याला 1 महिन्याचं मुंबई आयुक्तांनी निलंबित करणं म्हणजे सरकार आयुक्ताला पण त्या पद्धतीने सांगतात की हे लोक आपली आहेत, त्यांना वाचवा। 1 महिन्याचं नाही, त्याला बंडतर्फ करायला पाहिजे होतं त्या महेश पाटलांना, पण 1 महिन्यासाठी त्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचं काम केलं। म्हणजे अनेक घोटाळे जे आहेत, जे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या माध्यमातून चाललेले आहेत, त्याचा हा एक प्रत्यय। मग पार्थ पवार असेल की आता मी महेश पाटलाचं मुंबई आयुक्त सहआयुक्ताचा जो मुद्दा मांडला, त्या पद्धतीचं चित्र आपण पाहतो। कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वरिष्ठ मंत्री, कॅबिनेट मंत्री सभागृहात उपस्थित नाहीत आज। यांना विधिमंडळाचं कामकाज जे आहे त्याचं सारस्व या सरकारला नाही। सगळे आपल्या सेटिंगमध्ये लागले राहतात आणि त्याच्यामुळे विधिमंडळाचं
एक मोठी मूवी राज ठाकरे पोहोचल्याची ही दृश्य आहे। 2008चं हे प्रकरण आणि या प्रकरणी सुनावणी सुरू आहे। हा खटला सुरू आहे। परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरनं हा खटला सुरू असून आज जिल्हा आणि सत्र न्यायालय ठाणे या ठिकाणी सुनावणी आज पार पडते। त्यासाठी राज ठाकरे स्वतः हजर आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय। ठाण्यामध्ये मनसैनिकांकडून राज ठाकरेंचं स्वागत केलं गेलंय। आज सुनावणीसाठी राज ठाकरे हजर राहिलेत आणि ठाणे कोर्टाच्या बाहेर सुद्धा मनसैनिकांची मोठी गर्दी आहे। ठाणे न्यायालयाबाहेरची ही दृश्य आपण बघतोय। सुनावणीसाठी राज ठाकरे हजर आहेत। 2008 पासून अनेक वेळेला ही सुनावणी झाली, मात्र हजर राहण्यासाठी राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात आलेलं होतं। त्यानुसार या खटल्याच्या सुनावणीकरता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजर आहेत। ठाणे रेल्वे कोर्टातल्या सुनावणीला थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे पोहोचले होते आणि ही कोर्टाच्या बाहेरची दृश्य आपण बघतोय। मनसैनिक हे मोठ्या प्रमाणात ठाण्यातल्या कोर्टाबाहेर आज जमलेले आहेत, कारण आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोर्टात आलेत। या संदर्भात आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे ठाणे सत्र न्यायालयामध्ये आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे, ज्यासाठी आज राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात आलेलं होतं आणि ते हजर राहिलेत। ठाणे सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाल्याची मोठी अपडेट। 2008चं हे प्रकरण मनसेचं आंदोलन त्यावेळेला झालं होतं आणि त्यानुसार अनेकांवरती गुन्हे दाखल झालेत। ठाणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे, ज्यासाठी काही वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेत। ठाण्यामध्ये कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात त्यांचे जमलेत कोर्टाच्या बाहेर आणि आत कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अभिजित पानसे हे देखील उपस्थित आहेत। ठाणे सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे तर आहेतच आणि ठाण्यातले आणि एकूणच मनसेचे काही मोठे नेते हे देखील त्यांच्या सोबत आहेत। नितीन सरदेसाई आहेत, अविनाश जाधव, अभिजित पानसे हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत ठाणे कोर्टात आलेले आहेत। त्यामुळे राज ठाकरेंना गुन्हा मान्य आहे का असा सवाल कोर्टानं राज ठाकरेंना केल्याची माहिती मिळतेय। सुनावणी दरम्यान राज ठाकरेंना आजच्या सुनावणीसाठी समन्स बजावण्यात आलेलं होतं, त्यानुसार ते हजर देखील आहेत। मात्र कोर्टाकडनं प्रश्न विचारण्यात गेलाय, राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? मला गुन्हा मान्य नाही असं उत्तर यावरती राज ठाकरेंनी दिलंय। मला गुन्हा मान्य नाही असं कोर्टाला उत्तर दिलंय राज ठाकरे यांनी। कोर्टाकडनं प्रश्न विचारण्यात आलाय, राज ठाकरेंना गुन्हा मान्य आहे का? परप्रांतीयांच्या संदर्भात त्यावेळेला हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। या संदर्भातले अपडेट आपण कोर्टातले घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काय प्रश्न विचारले जात आहेत त्यावरती राज ठाकरेंची काय उत्तरं? ही सुनावणी अगदी थोडक्यात संपलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सुनावणीला मागच्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून हजर राहत नव्हते। आज त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि मुख्य न्यायाधीशांनी जेव्हा सत्र न्यायालयातल्या त्यांना प्रश्न विचारला की हा गुन्हा तुम्हाला कबूल आहे का, त्यावरती राज ठाकरेंचं उत्तर असं होतं की हा गुन्हा मला कबूल नाहीये आणि त्यामुळे न्यायाधीशांनी सांगितलं की जो खटला आतापर्यंत नियमित चालतो आहे त्यामध्ये तुम्ही सहकार्य करा, त्यानंतर हे प्रकरण महिनाभरामध्ये आपण संपवू, म्हणजे जेणेकरून येत्या प्रत्येक सुनावणीला जर राज ठाकरेंनी हजेरी लावली किंवा त्या पद्धतीने त्याच्या वकिलांच्या माध्यमातून जी काही कायदेशीर बाबींची पूर्तता आहे ती केली तर महिनाभरामध्ये प्रकरण जे आहे ते संपुष्टात येणार याचे संकेत जे आहेत ते स्वतः न्यायाधीशांनी दिलेले आहेत। मात्र या सगळ्यातला महत्वाचा आरोप राज ठाकरे यांच्यावरती म्हणावा लागेल तो म्हणजे या 2008 साली जेव्हा कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये हे आंदोलन झालेलं होतं आणि परप्रांतीय उमेदवारांना रेल्वे भरतीमध्ये असणाऱ्या मारहाण जी झालेली होती मनसैनिकांकडून त्यामध्ये राज ठाकरे यांना आरोपी बनवण्यात आलेलं होतं आणि राज ठाकरे त्यामध्ये आरोपी असताना आज जेव्हा न्यायाधीशांनी स्वतः त्यांना प्रश्न विचारला की या गुन्ह्यामध्ये जे आरोप आहेत किंवा हा जो गुन्हा आहे तो तुम्हाला मान्य आहे का, त्यावरती हा गुन्हा मला कबूल नाहीये, मान्य नाहीये असं थेट राज ठाकरे यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे। त्यांच्यासोबत मनसेचे अनेक महत्वाचे नेते नितीन सरदेसाई असतील, अविनाश जाधव असतील, अभिजित पानसे असतील ते सुद्धा होते आणि कोर्टामध्ये ही सुनावणी अगदी काही मिनिटांमध्ये संपलेली आहे। मात्र पुढची तारीख आता काय असते आणि पुढच्या तारखेला कशा पद्धतीनं हा खटला चालवला जातो, त्याचबरोबर त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे चार्जेस किंवा जी कलमं राज ठाकरे यांच्यावरती निश्चित करण्यात आलेले आहेत ती कशा पद्धतीनं टिकवली जात आहेत किंवा त्यावरती राज ठाकरेंचे वकील काय युक्तिवाद करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। राज ठाकरे यांच्या वतीनं नांगरे आणि शिरोडकर नावाचे वकील होते, ते त्यावेळेला कोर्टामध्ये उपस्थित होते आणि येत्या काळामध्ये ही सुनावणी कशा पद्धतीनं असते किंवा या सुनावणी वेळेला जी कलमं राज ठाकरे यांच्यावरती लावलेली आहेत ती कलमं खोडून काढण्यासाठी
त्यांच्या वकिलांकडे कशा पद्धतीचा दावा किंवा युक्तिवाद केला जातो आणि कशा पद्धतीने हे सुनावणीमधून निकाल काय येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र हा गुन्हा मला मान्य नाही असं थेट राज ठाकरे यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे आणि महिनाभरामध्ये हे प्रकरण संपुष्टात येऊ, त्यामुळे सुनावणीला प्रत्येक सहकार्य करा आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करा अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते न्यायाधीशांनी दिलेले आहेत. त्यामुळे पुढची तारीख आता काय असणार आहे आणि सगळ्या प्रकरणामध्ये जी कलम किंवा जे आरोप राज ठाकरे यांच्यावरचे आहेत त्या सगळ्या आरोपांचे येत्या काळात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बरोबर आहे कृष्णा, आणि आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय हे प्रकरण नेमकं काय. तर 2008 साली कल्याण रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये हे आंदोलन मनसेकडनं झालेलं होतं. परप्रांतीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं मारहाण झालेली होती आणि या संदर्भात काही जणांवरती गुन्हे देखील दाखल झाले, राज ठाकरे यांच्यावर देखील. आणि याच संदर्भात सुनावणी ही वारंवार सुरू आहे. मात्र राज ठाकरे यांना सहकार्य करण्याचं आवाहन कोर्टानं केलेलं आहे. सहकार्य करा, हे प्रकरण एका महिन्यात संपून जाईल असं न्यायाधीशांनी सांगितलंय. मात्र कोर्टामध्ये प्रश्न विचारला असता हा गुन्हा तुम्हाला मान्य आहे का यावरती राज ठाकरे यांनी नाही असं उत्तर दिलंय. मला हा गुन्हा मान्य नाही असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं ठाणे कोर्टामध्ये. आणि थोडक्यात ही सुनावणी संपल्याची माहिती मिळतेय. काही वेळापूर्वी राज ठाकरे पोहोचले होते कोर्टात सुनावणीसाठी. त्यानंतर आता ठाण्यातल्या काही आपल्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी देखील राज ठाकरे चर्चा करणार आहेत, त्यासाठी ते पोहोचलेले आहेत. कोर्टामध्ये सुनावणीला हजेरी लावल्यानंतर राज ठाकरे आपल्या ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांना भेटतायत. अगदी थोडक्यात कोर्टातली सुनावणी संपलेली आहे. 2008 पासूनचे हे प्रकरण होतं. यामध्ये न्यायाधीशांनी प्रश्न विचारला, तुम्हाला गुन्हा मान्य आहे का. त्यावरती राज ठाकरेंनी नाही असं उत्तर दिलं आणि सहकार्य करा, हे प्रकरण एका महिन्यात संपून जाईल असं देखील कोर्टानं सांगितलं. आणि ही सुनावणी तिथेच संपली. त्यानंतर राज ठाकरे आपल्या ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना भेटण्यासाठी पोहोचलेत. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे. कृष्णा, आताचे अपडेट. श्वेता, आपण पाहतो की अगदी काही मिनिटे ही सुनावणी चालली आणि ज्यावेळेला अशा पद्धतीचं जुना प्रकरण जेव्हा खटला कोर्टामध्ये चालला जातो तेव्हा न्यायाधीशांकडून संबंधित आरोपीला कोर्टात हजर करण्यासाठी समन्स काढले जातात. मात्र आतापर्यंत राज ठाकरेंना काही समन्स केलेले होते, त्या समन्सला ते उपस्थित राहिले नाहीत. मात्र त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून त्यांनी गैरहजेरीसाठी अर्ज दाखल केलेला होता. तो अर्ज मंजूर सुद्धा झालेला होता. मात्र आजच्या सुनावणीला हजर राहणं अत्यंत महत्त्वाचं होतं, अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने राज ठाकरे यांनी न्यायालयीन प्रक्रियेला सहकार्य केले असं म्हणायला हरकत नाही. आणि आज ते कोर्टामध्ये हजर राहिलेले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये आता पुढच्या सुनावण्यांना ते कशा पद्धतीने हजेरी लावतात आणि हे प्रकरण जे आहे ते महिनाभरामध्ये रितसर म्हणजे जी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे ती पार पडल्यानंतर महिनाभरामध्ये हे प्रकरण संपून जाईल असे संकेत सुद्धा न्यायाधीशांनी दिलेले आहेत. त्यामुळे पुढच्या तारखा कशा पद्धतीचे असतात आणि जे चार्जेस फ्रेम केले जातात आरोपींवरती ते चार्जेस खोडून काढण्यासाठी आरोपींच्या वकिलांच्या माध्यमातून जो युक्तिवाद केला जातो त्या पद्धतीनं राज ठाकरे यांचे वकील कोर्टात कशा पद्धतीनं मुद्दे हे खोडून काढतात किंवा आरोप खोडून काढतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते काही नेत्यांशी संवाद साधतील. ठाण्यातील जे काही मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलतील आणि त्यानंतर पुन्हा ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील. मात्र आजची सुनावणी ही अगदी काही मिनिटांची होती आणि राज ठाकरे कोर्टामध्ये आल्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये न्यायाधीश आले. त्यांनी पहिला थेट प्रश्न विचारला की तुम्हाला हा गुन्हा कबूल आहे का. त्यावरती राज ठाकरेंनी नाही असं उत्तर दिलं आणि महिनाभरामध्ये न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती पार पडल्यानंतर हे प्रकरण संपुष्टात येईल, सहकार्य करा अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा राज ठाकरे यांना न्यायाधीशांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे आता पुढच्या तारखा कशा पद्धतीच्या असतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता राज ठाकरे हे ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आलेले आहेत आणि ते थोड्याच वेळामध्ये इथल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. बरं, तिथे कोण कोण उपस्थित आहे आणि तिथे काय चर्चा. शेतात सगळे महत्वाचे नेते जे आहेत ते राज ठाकरेंच्या सोबत मुंबईहूनच आलेले होते. त्यामध्ये नितीन सरदेसाई असतील, त्याचबरोबर इतरही काही पदाधिकारी महत्वाचे होते. मात्र ठाण्यामध्ये आपण पाहतो की अभिजित पानसे असतील, अविनाश जाधव असतील, ठाण्याचे जिल्हाध्यक्ष ते सुद्धा इथे आहेत. त्यामुळे ठाण्यातलं एकूण राजकारण काय असेल किंवा इथल्या संबंधित स्थानिक पातळीवरती जे काही राजकारणाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून घेतला जातोय. थोडक्यात आढावा घेतला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या आगामी आहेत आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक ठिकाणी मनसेकडून आढावा तर घेतला जातोय. मात्र आजच्या सुनावणीच्या निमित्तानं राज ठाकरे हे ठाण्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्या राष्ट्रीय घडामोडीवरती सुद्धा राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू शकतात, संवाद साधू शकतात. काही महत्वाच्या ठाण्याचे नेते जे आहेत ते सुद्धा मनसेचे इथे उपस्थित आहेत. त्यामुळे आता सध्या शासकीय विश्रामगृहामध्ये राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे महत्वाचे पदाधिकारी त्याचबरोबर नेते जे आहेत ते चर्चा करतात. सांगितलं कबूल नाहीये आणि मग एका महिन्याभरात मॅटर चालवायला सांगितलं. दॅट्स इट. एवढं दिसलं. बाहेर जाऊया बाहेर जाऊया बाहेर जाऊया. येतो मी बाहेर. चला बाहेर थांबा. चला चला. गोंधळ नको.
तर वकिलांनी माहिती दिली आहे की आज कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान काय काय झालं, कोर्टानं काय प्रश्न विचारला, यावरती राज ठाकरेंनी दिलेलं उत्तर, हा गुन्हा मला मान्य नाही, मात्र कोर्टानं सहकार्य करा असं राज ठाकरेंना सांगितलंय. कारण आतापर्यंत राज ठाकरे हे या सुनावणीसाठी हजर नव्हते. आपल्या वकिलामार्फत त्यांनी अनुपस्थितीसाठी अर्ज केलेला होता. मात्र आजच्या सुनावणीला राज ठाकरे हजर होते आणि यावेळेला न्यायाधीशांनी सहकार्य करण्यास सांगितलंय राज ठाकरे यांना. 1 महिन्यात हे प्रकरण संपून जाईल, सहकार्य करा असं न्यायाधीश या सुनावणी दरम्यान राज ठाकरेंना म्हणाले आणि काही मिनिटातच ही सुनावणी संपली. राज ठाकरेंनी आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये 2008च्या या प्रकरणामध्ये जो काही खटला सुरू आहे, परप्रांतीयांना मारहाण केल्याप्रकरणी मनसैनिकांवरती गुन्हे दाखल झाले होते, त्यात राज ठाकरे यांना देखील आरोपी करण्यात आलेलं होतं. रेल्वे स्टेशनचं देखील नुकसान झालेलं होतं असा देखील आरोप आहे. आणि या सगळ्या संदर्भात ज्या काही सुनावण्या पार पडतायत त्या दरम्यान राज ठाकरेंना समन्स बजावण्यात आलेलं होतं. राज ठाकरेंनी आजच्या सुनावणीला हजेरी देखील लावली आणि या दरम्यान मला गुन्हा मान्य नाही असं त्यांनी सांगितलंय. मात्र सहकार्य करा असं न्यायाधीशांनी राज ठाकरेंना सांगितलं. 2008 मध्ये रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसैनिकांकडून मारहाणीसह स्टेशनचंही नुकसान झाल्याचा आरोप. मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा आरोप मनसेनं केला होता. परप्रांतीयांना लक्ष करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा राज ठाकरेंवर ठपका. याच प्रकरणात राज ठाकरे यांना अटकही करण्यात आली होती. तर हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय हे आपण जाणून घेतलं. 2008 मध्ये नेमकं काय काय घडलं होतं, ज्यासाठी हा खटला सुरू आहे त्याची आपण माहिती घेतली TV9 मराठीवरती. आणि याच संदर्भात राज ठाकरेंनी आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये हजेरी लावली आणि ही सुनावणी अगदी काही मिनिटांमध्ये संपली. पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत. कृष्णा, हे संपूर्ण प्रकरण काय आपण प्रेक्षकांना सांगितलं, त्यानंतर राज ठाकरे यापुढे सहकार्य करणार का, सुनावणीला हजर राहणार का, हा देखील एक प्रश्न आहे. त्या संदर्भात काय? की राज ठाकरे आता शासकीय विश्रांतीमध्ये आलेले आहेत. काय झालं ते आपण पाहिलं. पहिल्यांदा राज ठाकरे कोर्टामध्ये ज्यावेळेला गेले त्यावेळेला काही वेळातच सत्र कोर्टाने त्यांना विचारलं गुन्हा कबूल आहे की नाही कबूल आहे, आणि मग चार्ज फ्रेम करण्यात आला आणि साहेबांनी गुन्हा नाकारलेला आहे की असं आम्ही याच्यामध्ये दोषी नाही आहोत. तर मॅटर आता पुढे चालवायला ठेवलेलं आहे, ट्रायलसाठी ठेवलेलं आहे. आणि जज साहेबांनी अशी कमेंट केली की लवकरात लवकर मॅटर संपू शकेल, तुम्ही रेग्युलरली अटेंड करा. प्रत्युत्तर नाही, ते आलेले बसले 5 मिनिटांमध्ये जज साहेब आले आणि मग त्यांनी त्यांना विचारलं की गुन्हा कबूल आहे की त्यांनी नाही सांगितलेलं आहे. चार्ज फ्रेमिंग म्हणतात त्याला. तर चार्ज फ्रेम झालेला आहे. आता पुढचं मॅटर पोस्ट होईल ट्रायलसाठी. आता अजून तारीख पडलेली नाही. थोड्या वेळामध्ये मला ज्युनियर्स असतील ते सांगतील मला थोड्या वेळाने. हे प्रकरण 2008चं आहे. 2008चं प्रकरण जे रेल्वे भरतीचं होतं प्रकरण होतं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये 8 आरोपी याच्यामध्ये आहे टोटल. आणि त्याच्यामध्ये 8 जण टोटल आरोपी आहेत आणि त्यांना 1 ते 7 जण जे आहेत त्यांना पण आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं आणि प्रोक्लेमेशन निघालेलं आहे. एक मिनिट, मला थोडं जरा हे झालंय. दोन मिनिटं पाणी पितो. पाणी 1 ते 8 जण आरोपी होते आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावरती चार्ज फ्रेम करण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर ट्रायल सुरू होईल असं कोर्टाने सांगितलेलं आहे. महिनाभरामध्ये हे प्रकरण 7 आरोपी होते. राजसाहेबांवरती सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल झालेली आहे आणि आता लवकरात लवकर ट्रायल चालू होईल आणि लवकरात लवकर कन्क्लूड असं वाटतंय. आणि 2008चं प्रकरण आहे रेल्वे भरतीचं. रायटिंग आहे.